लहानपणापासूनच आम्ही एकमेकांना ओळखायचो, संस्कार वर्गाला आम्ही एकत्र जायचो. आम्ही ठुसेबाईंच्या क्लासला एकत्र होतो. पाटीवरची पेन्सिल खायला त्यानं मला शिकवली. इथून पंचपळवद्यापर्यंत चालत जाणे, चालत येणे. केस ओढायचा माझी लहानपणी, त्यामुळे मला असं खूप इरिटेट व्हायचं. लहानपणापासून तिला त्रास द्यायची खूप मला सवय. चष्मा लपवून ठेवणे, बॅग वगैरे लपवून ठेवणे, थोडक्यात एक थोडा त्रास देणे, यात मला थोडी जास्त मजा येते. आम्ही बालवाडीपासून आत्तापर्यंत एकत्र आहोत. मैत्रीचं रूपांतर कधी प्रेमात झालं कळालंच नाही. तो माझा फक्त बेस्ट फ्रेंड नाही आहे, तर आता माझा होणारा लाईफ पार्टनर आहे. त्यामुळे मला अजून जास्त छान वाटते. तर मग मी थोडंसं मम्मीला माझ्या साईडला करून माझं वकील म्हणून पप्पांकडे पाठवलं. त्यात निर्णय माझ्या बाजूने लागला. एक छोटंसं बाळ होतं, पण आता ती एक सुंदर दुल्हन बनत आहे. आतापर्यंत तू माझं ऐकलंस, आता सासरचं ऐक. जावई बापू, आता माझी लेक तुमच्याकडे येणार आहे. तिला नीट सांभाळा हं. सिद्धी, स्ट्रॉंग राहा, कायम हसतमुख राहा. लव यू फॉर एव्हर. जय श्री कृष्ण. ज्यावेळेस राज मला म्हटला मम्मी मला मुलगी पसंत आहे, त्यावेळेस अचानक मला असं वाटलं की हा छोटासा राज कधी मोठा झाला आणि आपल्या आधाराशिवाय मुलगी पण पसंत केली. थोडासा आश्चर्याचा धक्का बसला. परंतु ज्यावेळेस मी सिद्ध्या भेटले तेव्हा म्हटलं आपला मुलगा स्वतःची चॉईस, स्वतःचं आयुष्य भरपूर छान जगेल, हा कॉन्फिडन्स आला. आणि सिद्धीबद्दल पण 2-3 वेळा मी भेटल्यानंतर अगदी म्हणजे मुलीसारखी ती मला वाटली आणि पुढच्या भविष्यकाळाची चिंता माझी पूर्ण मिटली. वेळ बदलेल, घर बदलेल, पण बाबांचे प्रेम कधीच बदलणार नाही. सिद्धी, सगळ्यांवर माया कर, नाती जप, आदर ठेव, सगळ्यांशी प्रेमाने वाग. राज एकदम शांत, संयमी. आज तो ॲडव्होकेट आहे. सिद्धी म्हणजे आज गणपतीची एक मिसेस आहेत, तसेच आमच्या राजच्या सिद्धी ह्या पण मिसेस आहेत. जोडी फार छान दिसणार आहे. सिद्धीवर आमच्या ऑल फॅमिलीची मोठी जबाबदारी. का तर आमच्या नवीन पिढीमधली आज ती मोठी सून म्हणून आमच्या फॅमिलीमध्ये येणार आहे. मी आणि माझ्या दोन्ही जावा सिद्धीची पूर्ण काळजी घेणार आहे. जी काही सुनेबद्दल जबाबदारी आहे ती आम्ही पूर्ण करणार आहे. सिद्धी आमची सून घरात आली की घरात दसरा आणि दिवाळीच. सिद्धी लंगडे परिवारातील एकुलती एक मुलगी, जी लाडकी लेक आज एवढी मोठी कधी झाली हे समजलेही नाही. तिच्या लहानपणीच्या सुखद आठवणी अजूनही आमच्या मनात आहेत. तिच्या नवीन आयुष्याच्या सुखद प्रवासास आणि संसारास माझ्या खूप खूप शुभेच्छा. खिडकीतनं बघून आम्ही दोघींना हाक मारायचं आणि आता ती घरी आली आहे म्हणून आता मी तिला तिची बोलण्याच्या ऐवजी भाभी बोलेल. सिद्धी माझी खूप लाडाची, माझी शॉपिंग पार्टनर. कालपर्यंत लहान चिमुकली वाटणारी, उद्या चालली सासरी. आयुष्यातल्या नवीन गोड प्रवासाला ती निघाली आहे. नवीन संसारात खूप खूप आनंदी राहा. तुझ्या नवीन संसाराला माझ्या खूप खूप शुभेच्छा आणि खूप आशीर्वाद. काय बोलायचं, मागच तर चालली आहे. लव यू दीदी. मी आहे राठी घराण्यातली लहान सून. आता माझ्यापेक्षा लहान येणार आहे. म्हणजे मी झाली, माझं पद झालं आहे मोठं थोडंसं. त्यामुळं तिला आता म्हणजे मी तिच्यापेक्षा वयाने थोडी मोठी असली तरी पण मी तिला बहिणीसारखीच आहे. म्हणजे ती घरात आली तरी आम्ही म्हणजे तिन्ही जावं तिला एकदम म्हणजे फ्रँकली आम्ही हे करणार आहे. असं काही बॉदरेशन नाही आहे की रिस्ट्रिक्शन नाही येणार कोणत्याही गोष्टीचं. सण असो काय असो काही रिस्ट्रिक्शन वगैरे येणार नाही. तिला एकदम फ्रँकली आम्ही सगळं समजून सांगणार. तिला कोणत्या गोष्टीला तिला अडचण आली काही आली आम्ही आहोतच तिच्यासोबत आणि नेहमी असणार. राजबद्दल सांगावं तेवढं कमी. एकदम स्वीट, गोड, नेहमी हसतमुख आणि तेवढाच इमोशनल आणि खोडकर. नावातच सर्व काही आहे. सिद्धी सुसंस्कारित, सद्गुणी आणि चांगली मुलगी आहे. आता ती माझी होणारी सून, जी माझीच मुलगी राहणार आहे आता पुढे. जितू मी सकाळी माझ्या मुलीला घ्यायला येतोय. महलों का राजा मिला कि रानी बेटी राज करेगी. खुशी खुशी कर दो विदा, तुम्हारी बेटी राज करेगी. बेटी तो है
अपना जिया भारी करना ना अपना जिया कि रानी बेटी राज करेगी महलों का राजा मिला तुम्हारी बेटी राज करेगी। राजानी सिद्धी पिंपुरे। तू बोल. त्यावेळेस म्हटलं सगळं व्यवस्थित रे. बास की बाबा. बाबांचं प्रेम कधीही बदलणार नाही. वही द्या जरा एकदा, चुकलं माझं सगळं. तर कमी तिथं आम्ही आहेच. काही कुठे सुरुवात करू.